मग काय ठरवलंय? आता काय ठरवायचं आता आबासाहेबांचं नातू उभारले तर आणायचं निवडून आणि हे करायचं. वातावरण काय शहाजीबाबू पाटील निश्चित निवडून येणार आहे मतदारसंघ. कुणाच्या फटाकडे फोडायचे? इथं मशालच्या फोडायचे डिक्सोमध्ये. वस्तीवर इष्टी गावाला नव्हती, इष्टी काढली, लाईटी काढल्या, सगळं केलंय. ह्यांना साधं गावाकडे बोलायचं होत नाही, ते विधानसभेत काय बोल कशाच राव. साधं आमच्या वाडीतलं ब्लॉकचं काम गेले तर म्हणलं 10% पाहिलं तर म्हणलं त्यातलं ₹1,00,000 दिलं, 10,000 पहिलं काढून घेतलं. टक्केवारी घेऊ द्या ना, तुमची कामं होतात ना, याआधी झाली होती का कामं? तुम्ही दिसतच नाही तालुक्यात. तुम्ही जाता गुवाहाटीला, झाडी डोंगर करता, पण इकडं शेतकरी रानात आहे, उन्हात आहे, त्याचा कोण विचार करणार? पाणी आलंय का? होय होय, पाणी आले. कोणी आणलं? पाणी आणले की गणपतराव देशमुखांनी. अहो कुणाच्या काळात आणले कोणी, रोप लावलं कोणी, फळ खायला लागले कोण, ह्याचा विचार आपण करायचा. आबासाहेबानंतर बाबासाहेबांनी चांगला गाडा हाकलेला इकडे. ह्या सरकारनं दिला का दर? मग आम्ही का, तुम्ही आश्वासन द्यायचे, आम्ही मतदान करायचं, पुन्हा तुम्ही तुमचं चालवायचं. समजा लाडकी बहीण योजनेचं 3-3 महिन्याचा पैसा एकदम येते, तर शेतकऱ्याच्या दुधाचं अनुदान इतक्या दिवस पेंडिंग पडतं का? आरोग्यासाठी तर चांगलं ट्रॉमा सेंटर चालू करतो म्हणून सांगितलं सांगोल्याला. आश्रमशाळा दिली, आमची सगळी काम पुरवठा केली. निवड झाली का पहिले दुष्काळ. हे काम आमदारांनी, प्रतिनिधींनी, विधानमंडळात तर आजपर्यंत बापूचा एकही विधिमंडळात त्यांनी उभा राहून भाषण केलं किंवा काय केलं, ह्या गोष्टी कुठं तुमच्या दिसतच नाही. तर पारंपरिक गडच आहे डिस्कळी लालबावट्याचं पहिल्यापासून. नमस्कार, आपल्या सर्वांचं महाराष्ट्र माझा न्यूज मध्ये स्वागत करतोय. दर्शक हो, सध्या मी सांगोला तालुक्यामध्ये आलोय. आपण गेले कित्येक दिवस झालं वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जातोय आणि त्या मतदारसंघातला जनतेचा कौल नेमका काय आहे, तिथल्या विद्यमान आमदारांनी कामं केलीत की नाही केलीत, नेमकी निवडणुकीला ती लोक कशी सामोरं जातात, यासाठी आपण त्या ठिकाणी चर्चा करतोय. सध्या मी सांगोला तालुक्यातील डिकसळ या गावामध्ये आहे. सांगोला तालुक्यातले शेवटचं गाव बऱ्यापैकी आहे, जवळच जत तालुका लागतो आहे. अशा सांगोला तालुक्यातल्या शेवटच्या या गावामध्ये या ठिकाणी आलेलो आहे. या लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत, या लोकांना नेमकं काय वाटतंय, किंवा विद्यमान आमदारांनी कामं काय केलेत, किंवा नेमकं या मतदारसंघाचा नेमका कौल काय आहे, हे जाणून घेण्याचा आपण या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून प्रयत्न करतोय. या ठिकाणी बरीच मंडळी आलेली आहे, दुपारची वेळ आहे, गावामध्ये कट्ट्यावरती बसलेली आहे आणि त्यांना जाणून घेऊया आपण की नेमकं त्यांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय. बाबा नमस्कार. नमस्कार. काय वय काय? 70-75. बर. शेती किती आहे? थोडी आहे आपली. काय उत्पन्न? कसले उत्पन्न आले हो? का हो? पाणी लागेल तर या, पाऊस पडला का आणि पाऊस गेला का पाणी नाही. पाणी आणले ना? कुठलं आम्हाला नाही आलं पाणी. बापूने आणले वाटतं सांगोल्याला. कुठं तकडं आणलं असेल बापूला प्यायला. मी सांगूला जाईल. मग सांगूला आम्हालाच पोहोचलं नाही तर आम्ही बापूला आणलं कसं म्हणू. बर, मग काय ठरवलंय आता केव्हा येईल तेव्हा येईल. आता काय ठरवलंय? निवडणूक आली या, काय असेल ते असेल. निवडणूक आहे ती. कोणाला आमदार करायचंय? हा, आमदार कोणाला करायचंय? दीपक साळवे हे होता की काय ते नाव, गणपत देशमुख. त्याला करायचं, त्याच्या नातूला करायचं. नातूला करायचंय का? बरं त्याला करायचं, त्याच्या मागच करायचं का? पण नाही, ते नेताच आमचा चांगला होता. कोण आमदार? कोण? देशमुख आमदार. काय केलं त्याने? काय करायचं केली त्यानं. आता काय करायचं, झाले गेला निघून. केली का तेव्हा काम? केली ती. भेटला का त्यांना? कोणाला? त्यांना आता भेटायवर जातो मी. इथं भेटला का? इथं गावात आले नव्हते का? आले. मग तेव्हा भेटला नाही का? भेटलीच की. निवड झाली का पहिले डिस्कळ आमदारचं. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव? पांडुरंग करांडे. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. भगवाय भगवान आम्ही पहिल्यापासून आहे. मग काय ठरवलंय आता? काय ठरवलंय? आमचा नेता आहे ते निवडून द्यायचा आहे. कोण? बाबासाहेब देशमुख. बर. का? का म्हणजे आम्हाला जाणीव आहे तिची. काय जाणीव? आमच्या गावाला आणायला लावली त्यानं. काय केलं? आश्रमशाळा दिली, आमची सगळी काम पुरवठा केली. होय, झाली का काम? झाले ते. आता काय होय ते होतील आता ह्याला निवडून दिल्यावर. होय. आणि 5 वर्षात कशी झाली काम? 5 वर्ष कशाला नाव घ्यायचं आता? नाही, ती गेली की आता दुसरी 5 वर्ष तयार करायची. हो, असं आमचं हवा नाही. पण बाबासाहेब नवीन आहेत की? नवीन असलं तर ती कामगार आहे, तो करणारच. त्याचा गणपतरावचा नातू आहे, त्याला लय ना थोडं आयुष्य दिलंय. होय, ते त्या समाजात ना आलेला आहे तो, मग त्याचं ते काम करणारच ना. गणपताबांची होती काम? मग अहो त्यानं तर किती जगुलंय. होय, लोकांना गोरगरिबाला कामं दिली, काही कामं केली, अशी केले त्याने. काय करते मुलं? काय करते तुमची? आमची माझी मुलं 2 नोकरी जायची. शासकीय नोकरी? होय,
दोन्ही सर आहे ती मग निवांतात चला आता आणि मग खुशीत कुशीत आहे ठीक आहे म्हणजे हा शिक्षण हे बघा हा. गणपताबान आमच्या गावाला लई दिलंय तसं एक पोरगा आमचा तिथं लावलाय शाळेवर हा. या आश्रम शाळेत आहे कोणी जनतेने सांगू द्या हा. एक पोरगा तिकडे काय ह्याच्यात आहे रत्नागिरी जिल्ह्यात आहे हा मग सुखात आहे होय. तर पण सुखात आहे आता, हा? गणपताच्या आबाच्या आशीर्वाद नाही ठीक ठीक हा नाव काय जगन्नाथ भुसणार. काय गावात वातावरण निवडणुकीत गावात काय आता बघितलं की तुम्ही लाल बावटा गाव घेतलंच आहे डिस्क. पण लाल बावटा का ते पारंपरिक गडच आहे डिस्क लाल बावट्याचं पहिल्यापासून पहिल्यापासून त्याने भरपूर कामं केलीत पहिली आणि आता उभारलेले बाबासाहेब देशमुख युवा नेते आहेत, डॉक्टर आहेत, आरोग्यासाठी काय तर करतील सगळ्या तालुक्यासाठी. बापू ऍडव्होकेट आहेत. बापू आम्हाला वकिलाकडे जायचं काय होतं, आम्ही केसेस करत नाही कोणावर. हा. आम्हाला काय पाहिजे, शिक्षण पाहिजे, आरोग्य पाहिजे आणि नोकरी कामधंदा पाहिजे. त्याने आश्वासन दिले करतो म्हणून डॉक्टरांनी हो. आरोग्यासाठी तर चांगलं ट्रॉमा सेंटर चालू करतो म्हणून सांगितले सांगोल्याला. त्याचा फायदा सर तालुक्याला होणार ना. होईल का पण हो होईल. बापूंची कामं काय बापूंची कामं काय मी तर असल्यामुळे काय मला माहित नाही कामं पण नाहीत. ठीक आहे परिवर्तन ठरवले हो 100%. नमस्कार नमस्कार. काय नाव गिरजाप्पा रावसाहेब यमगर. भांडार लावलाय बंडा बर काय ठरवले गावात गावातून स्वर्गीय गणपतराव देशमुख साहेबांच्या विचारावरती या गावातील सर्व जनता ठाम आहे आणि बाबासाहेब देशमुखांच्या नेतृत्वाखाली येथील जनता निश्चितपणाने त्यांना मतदान करेल. मागच्या वेळेला काय टक्केवारी होती किती होते हे टक्केवारी हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. तसं नाही गेल्या पंचवार्षिकला मतदान किती होतं गावातनं गावातून तरी 2000 आसपास मतदान होतं. आघाडी कोणाला होती आघाडी येथून शेतकरी कामगार पक्षालाच होती. होय. कुठं घोडं फसलं घोडं काय प्रस्ताव धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी निवडणूक झाली गेल्या वेळी. त्यामध्ये थोडं धनशक्तीचा थोडा मग आता काय होईल. आता निश्चितपणानं बाबासाहेब देशमुखांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोठ्या प्रमाणात बाबासाहेब देशमुखांचा विजय होईल. मागच्या वेळेला सारखं झालं तर नाही होऊ शकत नाही. जनशक्ती विरुद्ध जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी निवडणूक आहे आणि मागच्या वेळेला या तालुक्यामध्ये परिवर्तन अटळ आहे. पण पुढे एक विद्यमान आमदार आहेत, माजी आमदार आहेत, तगडे ती पण जनता बाबासाहेबांच्या सोबत आहे. निश्चितपणानं डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रमी मताधिक्यानं निवडून येतील असा येथील जनतेला आणि आम्हा सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणून विश्वास आहे. त्या बाजूला काही तरुण कार्यकर्ते ते म्हणजे कदाचित यांना नव्यानं मतदान आलं असेल. बघूया ह्यांच्या मनामध्ये काय ठरलंय नेमकं. काय नेमकं नाव काय. दत्तात्रय डोरले. कधीपासून आले मतदान गेल्या पंचवर्षीपासून केलं गेल्या वर्षी नाही. गेल्या वर्षी नाही आपलं ह्याला आलं मत बुडवायच नसतं नाही. मग त्यावेळेला आमचं नाव आलं नाही म्हणून सांगितलं. म्हणजे नाही हे पहिली वेळ आहे. हा पहिली वेळ. काय ठरवले पहिल्या वेळेला आम्ही बाबासाहेब देशमुखांना मतदान करणार आहे. कारण आम्ही त्यावेळेला भरतीची प्रॅक्टिस करत होतो. ती आमच्या भरतीसाठी यांनी काहीच केलं नाही आणि यांनी ज्या सरकारला पाठिंबा दिला विद्यमान आमदारांनी त्या सरकारनं अग्निवीर योजना लावून दिली आणि आमचे 21 वर्ष वय झालं त्यावेळेला आम्हाला संधी दिली नाही. त्यामुळे आम्ही आता बाबासाहेब देशमुख यांना एक युवा नेतृत्व आता महाराष्ट्रभर तुम्ही पाहिलं तर जास्त प्रमाणात युवा नेतृत्व आलंय. भरती उकली का मग आता. हा भरती उकली. मग आता हाय शेती करतोय. त्यात आता पाहिलं तर यांनी दुधाचा दर ठाकरे सरकारच्या काळात 35 रुपये होता. यांनी आता 25 रुपयेवर आणून ठेवलाय. जत पाण्याचं दर तुम्ही 20 रुपये लिटर घेता आणि दुधाच्या दराला 25 रुपये दर देता. तर हे कुठं तर आंदोलन प्रत्येक वेळेला उभा राहिलेत पण ते आंदोलन सरकारी पैशाच्या पुढे चालतंय. तर ज्याचा पक्ष आहे त्याला पक्ष मिळत नाही तर आमच्या शेतकऱ्यासारख्याला कोण दाद घेणार आहे. आज आपण पाहतोय की शरद पवारांचा पक्ष अजित पवारांना दिला गेलाय, ठाकरेंचा पक्ष शिंदेला दिला गेलाय. तर आमच्यासारख्याने शेतकऱ्यांनी जरी आंदोलन केलं तर ती 4-5 दिवसाचं त्यांचंच नुकसान आहे. दूध वतलं समजा काही केलं, गाड्या अडवल्या, काही केलं तर ते त्यांचं नुकसान आहे. शेतकरी विचार काय करतो की बाबा हे दूध सांडण्यापेक्षा 25 तर 25 रुपये त्यातून आपल्या जनावरांचा अन्न चारा पाणी तर भागेल, पोट पाणी चालू तर राहील ना. तर हे सरकार हे करतं की बाबा त्या शेतकऱ्याला तुम्ही काय आश्वासन देता पण त्या आश्वासनाची कुठं तर अंमलबजावणी झाली पाहिजे. हे काम आमदारांनी प्रतिनिधींनी विधानमंडळात तर आजपर्यंत बापूचा एकही
विधिमंडळात त्यांनी उभा राहून भाषण केलं किंवा काय केलं आज ह्या गोष्टी कुठं तुमच्या दिसतच नाही. तर त्या तुम्ही काय दिसतं? मतदान करून तुम्ही दिसतच नाही तालुक्यात. तुम्ही जाता गुवाहाटीला झाडी डोंगर करता, पण इकडं शेतकरी रानात आहे उन्हात आहे त्याचा कोण विचार करणार का? शिक्षण किती झालंय? शिक्षण मी ग्रॅज्युएट आहे. चांगलं बोलताय. चांगलं बोलतो, ज्ञान आहे मला या राजकारणातलं चांगलं. बरं ह्या लोकांना वाटतं की बाबा हा पैसा ती आहे, पण ती नाही. ज्या वेळेला मूलभूत गरजा तुम्हाला काय लागते जगण्यासाठी काय लागतं, 5 वर्षे एकदा आमदार निवडून गेला की तुम्हालाच सर्व तुमच्या गोष्टी करायच्या आहेत. पण तुमची जी अधिकार आहे तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीला योग्य प्रमाणात भाव, शेतीमालाला भाव बघितला तर तुम्ही आता विचार करता. लाडकी बहीण योजना तुम्ही चालू केली, जी डाळ 70 रुपयाला होती ती 100 रुपयाला ठेवली. पण स्त्रियांना काय वाटतं की बाबा लाडकी बहीण योजना चालू केली. जी सुशिक्षित स्त्री आहे तिला जाऊन तुम्ही विचारू शकता की बाबा तुला ह्या लाडकी बहीण योजनेचा किती फायदा झाला आणि किती तोटा झाला. दिवाळीचा सण आताच झालाय, त्यामुळे त्यांनाही माहित आहे की बाबा आपल्या नवऱ्याच्याकडून किती रुपये उचललं गेलं, किती नाही गेलं, आपल्याला आलं किती आणि गेलं किती. समजा लाडकी बहीण योजनेचं 3-3 महिन्याचा पैसा एकदम येते तर शेतकऱ्याच्या दुधाचं अनुदान इतक्या दिवस पेंडिंग पडतं का? सरकार तुमचंच आहे, एकाच महिन्याचं अनुदान आलंय. तुम्ही सांगितलं होतं आता जानेवारी फेब्रुवारीत लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी सांगितलं होतं अनुदान देणार, तुम्ही देताय का? इलेक्शन आवाज कोणी उठवायचा, किती वेळा उठवायचा? निलेश लंकेनं आंदोलन केलं खासदारकीच्या अगोदर, त्यांना राधाकृष्ण विखे पाटलांनी काहीतरी सांगितलं, त्यांचं ते आंदोलन तर देतो म्हणले, 35 रुपये दर देतो म्हणले. मग ह्या सरकारनं दिला का दर? मग आम्ही का, तुम्ही आश्वासन द्यायचे, आम्ही मतदान करायचं, पुन्हा तुम्ही तुमचं चालवायचं. मग आम्ही आमच्या बाजूने कुठेतरी ठाम निर्णय घेतला पाहिजे ना. महायुती का महाविकास? महाविकास आघाडी. का तर महत्वाचा मुद्दा शेतकऱ्याच्या दुधाला भाव नाही, शेतीमालाला भाव नाही. आपल्या भागातला शेतकरी हाच म्हणतोय की आम्हाला पिकाची नुकसान भरपाई आली पाहिजे, दुधाला भाव, शेतीमालाला भाव, बस एवढंच. नमस्ते. नमस्कार. काय नाव? सुरेश इतापे. काय ठरलंय गावात वातावरण चांगलं? गावात वातावरण बाबासाहेब देशमुखचं चांगलं आहे. का पण? कामच कार्यच तसं आहे सर्व त्यांचं. ते कुठं आता आमदार होते, 5 वर्ष घरीच होते. नसलं पण त्यांच्या आजोबांचं कार्य एवढं चांगलं आहे. गावातले प्रत्येक काम हे बाई गणपतरावजी देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झालेलं काम. 5 वर्षात काय सुद्धा आमच्या निदर्शनात असणारं काम काय नाही. 5 वर्षात फक्त आम्ही ऐकत आलोय भांडणं, लाव्या, हाणामाऱ्या, ह्याच्या पलीकडे काय नाही. कट्ट्यावर काय काम नाही. तुम्ही गेला नाही का मागायला काम? काय का कोणाकडे जायचं काम? आमची सत्ता नाही तर मागाय कोणाकडे? सत्तापेक्षा विद्यमान आमदार म्हणजे आपलाच असतोय. हो, पण होणारी कामं ही आमची चांगल्या पद्धतीने करतच आलीत बाबासाहेब. आबासाहेबानंतर बाबासाहेबांनी चांगला गाडा हाकलेला इकडे. दिलेला शब्द पाळणारा पक्ष आहे हा, म्हणून परिवर्तन. नमस्कार. नमस्कार. नाव काय? बापू बसणार. काय आहे गावात? गावात काय आहे, सगळे समाधान. हाय, वातावरण छान आहे. छान. दिवाळी झाली. दिवाळी झाली. केला का सण? केलाय. लाडू खाल्ले? होय. शेती किती आहे? शेती आहे 10-12 एकर आहे. बर, चांगली आहे. उत्पन्न आहे, उत्पन्न बी आहे थोडी भाऊ. बर. निवडणूक आली. बोला की निवडून काय करायचं? निवडून कोण आमदार करायचं? बाबासाहेब देशमुख. का हो? काय चांगला आहे, तरुण आहे, गोरगरीबांना झटणार आहे. बापूनी कामं केले, दीपक आबांनी केले. होय, ते सगळीच करणार आहे ती. तरी बी आम्हाला हे आवडतंय बाबासाहेब. पण का, कारण काय आवडायचं? कारण काय? ती काय बारक्या पोरानं बोलवू द्या, कुठल्याही कारणाला येतोय. मग बापू येत नाहीत का? बापू येत नाही का? 5 वर्षात एकदा येऊन गेलाय. दीपक आबा कधीतरी येते. आणि बाबासाहेब काय बी असू द्या कोणाचं, बाबासाहेब येते. बाबासाहेब येतात म्हणून त्यांना. होय, कुठली आपल्या नड अडचण असली तर उभा राहणार सारखं आहे. ठीक. नमस्कार. नमस्कार. काय शेती किती आहे? शेती एक आहे 10 एकर. लय शेती आहे तुम्हाला राव. होय. उत्पन्न आहे का? हाय, त्याच्या पद्धतीने असणार. पाणी आलंय का? होय, पाणी आले. कोणी आणलं? पाणी आणले की गणपतराव देशमुखांनी. बापून आणले की? पण बापू आता काल कुठं खंडित कोळू मिसळून वाटणी बरोबर मागायसाठी म्हणतात मी आणले. पण त्याने 55 वर्षी त्यांनी हाड राबवलंय, झिजवलंय. त्यांनी किती तर पाण्यासाठी संघर्ष केले, किती तर मेळावं घेतलं. आणि मग आता मी आणलं म्हणणाऱ्याला ते आता जगाला सुद्धा माहित पडेल कोणी आणले, काय आणले. पण नाही, आता ज्याच्या काळामध्ये पाणी येईल त्याला श्रेय त्यांना नाही का जात? मग अहो, कुणाच्या काळात आणले कोणी, रोप लावलं कोणी, फळ खायला लागले कोण, ह्याचा विचार आपण करायचा. फळ झाड लावणारा त्यानं लावून गेलाय, तुम्हाला खायला काय तोडायचं? आणि म्या लावले, मी आणले, बाजारात मांडले. काय ठरवलंय? आम्ही ठरवले बाबासाहेब देशमुखाला
विजय करायचा लालबावट्याला म्हणून. दीपक आबांचं कसं आहे का दीपक आबाज ते त्यांच्या संघ. वाटतं काय होईल गावात एकंदरीत कसं होईल कसं होईल म्हणजे लालबावट्याचा विजय होईल. विजय होईल की होय. पण बाकीच्यांना कसं पडेल काय ते बाकीच्यांना आता त्यांच्या हा आमच्या पद्धतीने आमच्या उमेदवाराला आमच्या ह्यानं पद्धतीने करतोय, त्यांच्या पद्धतीने त्यांचं. आम्ही आता त्यांची टक्केवारी आम्ही कसं काढायची. जनता आहे गावातलं चित्र दिसतच की पण. गावातली दिसतेच की 75% वरनं होईल की आमच्यात. परिवर्तन ठरवलंय. होय. ठीक. दादा नमस्ते. नमस्ते. काय तरुण आहे मतदान ह्याच्यात आले का कधी आलंय खासदारकीला केलंय. फक्त खासदार केला खासदारकीला आता बाबासाहेब देशमुख. का हो काय म्हणजे कामच तसं आहे. येतात का गावात गावात 24 तास गावातच आहे. केव्हा बी आपण फोन केला उचलते. बाकीच्यांचं काय मग बाकीच्यांचं काय काम नाही त्यामुळे बाकीच्यांचं काय विषयच घ्यायचं नाही. पण काम बोलतंय. काम झालं नाही का आता 5 वर्ष 5 वर्षात नुसतं काम ऐकूनच आहे, केलेलं काय बघितलं नाही. तुम्ही मागे गेलं नाही काम मागाय गेल्यावर काय आम्ही कशाला जातोय मागायला? टक्केवारी मतदारांचं ठरलंय ना, म्हणजे जो मतदार आहे आपला अधिकार आहे विद्यमान आमदार, आमच्या गावात काम झालं नाही का केलं नाही असं म्हणू शकत नाही. म्हणू शकतो पण काय त्यांच्यामुळे आपलं चालत नाही ना एवढं. दादा नवीन आलंय का मतदान कधी बस नाही खासदारकी बसणार. खासदार म्हणजे नवीन आहे आता. मग आता कोणाला निवडायचं बाबासाहेब देशमुख. का हो काय ते बी आपल्यासारखं उमलतं नेतृत्व आहे. उमलतं इथून पुढे त्यांचा विकास होणार. शिक्षण किती झाले शिक्षण BSc. चांगलं झालंय. नोकरी नाही का बघितली. आरक्षण वगैरे आहे तुम्हाला आहे पण आरक्षण देते कोण नसतं ना. आम्हाला आरक्षण म्हणते दिलं नाही कोण द्यायला लागले हो. काय तिथं सगळं आरक्षण म्हणून म्हणायचं नसतं पण आरक्षण द्यायचं नाही. असंच चालू आहे. म्हणून मग आता इथं परिवर्तन परिवर्तन नवीन काहीतरी झालं पाहिजे घडलं पाहिजे. नमस्कार. कधीपासून आले मतदान आता 10 वर्ष झाले. चांगलंय. मग अगोदर कोणाला निवडून दिलं अगोदर अनिकेतला दिलत. डॉक्टर निवडून आले नाही आले, थोड्या मतात हे झाले. त्याच्या अगोदर गणपतराव देशमुख त्यांना दिलं. आता कंटिन्यू त्यांनाच त्यांनाच बापून काम बापून कशाच राव. साधा आमच्या वाडीतलं ब्लॉकचं काम गेले तर म्हणलं 10% पाहिलं तर म्हणलं त्यातलं ₹1,00,000 दिलं 10,000 पहिलं काढून घेतलं. कोणाला म्हणलं आम्ही गेलतो वाडीतनं 50 पोरं गेली. काम तर आलंच नाही. 10,000 पण तकडं ₹1,00,000 पण तकडं. तुम्ही म्हणला नाही का बापू असं कसं अहो बापू असं कशाला. तुम्हाला तिथं गेलं तर नुसतं नीट बोलत नाही. तुम्ही ते रेकॉर्डिंग ऐकले कसले शिवाय देत रातचं फोन केला तर म्हणते होय आमदार कसा पाहिजे कसा पाहिजे बाबासाहेब देशमुख सारखा. तुम्ही दीपक आबाज पण क्लिप ऐकले आज. अहो नेता गोरगरिबाला कशाला बोलावं पाहिजे. ह्यांना साधी भाषा यांची चांगली नाही. बोलाय कसं ही ह्यांना येत नाही आणि विकास कसा करणार आहे. ह्यांना साधं गावाकडे बोलायचं होत नाही. ते विधानसभेत काय बोलणार हाय का बाबासाहेब बोलणार घ्या. अहो शिक्षण काय झालंय हे. बापूच ऍडव्होकेट आहेत गिराव. ऍडव्होकेटचं काय करायचं त्याला. गावातली भांडणं मिटवा येत नाही त्यांच्यात. वकिलात कधी तुम्हाला कुठं बाबा कुठल्या कोर्टात गेला आणि एखादी केस लढवले तुम्ही तर ऐकलंय का आणि कुठल्या जनतेनं तर ऐकलंय का विचाराय. परिवर्तन होणार आहो. कधी बसून आले मतदान ह्याच्यापासून आली आपल्या खासदारकीपासून. काय ठरवलं आता पहिल्यांदा आमदारकीसाठी पहिल्यांदा कुणाला बाबासाहेब देशमुखला. सगळीच अशी म्हणते का काय सगळी बाबासाहेब देशमुख तरुण आहेत. शिक्षण झालेलं आहे चांगलं आहे. परिवर्तन ठरवलंय. नमस्ते. कधीपासून आहे मतदान 10 वर्ष झाली. काय ठरवलंय बाबासाहेब देशमुख. का हो माणूस कसं म्हणजे चांगला. बापूने काम बापू काय काम करते गुवाहाटीला. दीपक आबा नाही आमदार नाही काय करतोय काम. मलिदा गँग आहे ती पाठीमागे होती की एकदा. आमदार काय करत नाही ते. नाही बाबा कशावर करते. काय 1 नंबर माणूस आहे ते. करणार काम गणपतराव केलीच म्हणते. कधीपासून आले आत्ता झाले आमदार. पहिल्यांदाच पहिल्यांदाच. काय ठरवलं पहिल्यांदाच बाबासाहेबला. का हो युवकांचा नेता आहे त्यामुळे त्यालाच करायचं. म्हणूनच युवक आहेत म्हणून युवक. मग युवकांचा नेता म्हणलं युवकालाच केलं. म्हणजे पहिली चॉईस बाबासाहेब देशमुख. ठीक आहे. मावशी नमस्ते. काय वातावरण गावात काय आमदार साहेब होता तेव्हा चांगलं होतं. कोण हे आपलं गणपतराव. तेव्हा रस्ता नव्हतं. त्यानं आल्यापासून गावाची
एकाच झालाय हा. चांगलं झालंय हा. आणि आता जरा हे झाले मग आता नातू उभारले तर आता काय तर चांगलं होईल की होईल का तर होय 100% होणार. आबा येत होते का आबा येत होत की भेटला का त्यांना काय होय हा. भेटत होत येत होत पहिलं काय कारखान्यात काय सभापती येत होत सगळं होत होतं वस्तीवरने इष्टी गावाला नव्हती इष्टी काढली लाईटी काढल्या सगळं केलंय कोणी आमदार साहेबां गणपत आबाने हा गणपत आबा सध्या बापू आमदार आहेत हाय ते की मग नो का मग हाय की इकडं तिकडं लावा लावी राहून मोकळं करायचं हेच की आणि काय करायचं नेटकं ठेवायचं ते लाडक्या बहिणीचं आलं का काय आम्हाला नाही बाबा का वय झाले काय वय झाले घरात आलंय कोणाला घरात बी नाही कोणाला काय त्याचं काय होईल तोटा फायदा काय आता आम्हाला काय माहितीये तोटा फायदा आलंच नाही तर नाही म्हणून म्हणते मग काय ठरवलंय आता काय ठरवायचं आता आबासाहेबांचं नातू उभारले तर अनाज निवडून आणि हे करायचं नमस्कार नमस्ते बोला काय नाव आहे बाबाचं विठ्ठल नळे बर निवडणूक आली या हो बोला कुणाच्या फटाकडे फोडायचे इथं मशालच्या फोडायचे डिक्सोमध्ये बर काऊ यावर नवीन तरफ जरा नेता आहे जरा बघू देऊ यावर दीपक आबा दीपक आबा काय पाठीमागे एकदा आमदार होते विधान परिषदेवर हो ते पण तसं चान्स भेटला नाही त्यांना त्या दोघांची कामं केली त्यांनी कशी होती कामं त्या कामं काय बरोबर नव्हती दीपक आबांचं दीपक आबांचं काम नाही आणि दीपक आबांचं आता इथनं पुढं काम होणार पाण्यासाठी ते झटले दीपक आबा भरपूर शहाजीबापून काय केलं नाही पाठीमागच्या बाजूला मागच्या वेळेला बापू म्हणले होते दीपक आबांना की मी तुम्हाला सपोर्ट करतो यावेळेला मला द्या संधी बोलले यावर्षी होते दिली नाही. दिली नाही त्याने गद्दार करून गेला तो दुसऱ्या पक्षात एकनाथ शिंदेकडे आता हे दीपक आबाला ते गद्दारीसाठी तर दीपक आबाला आम्ही निवडून देणार आहे बापूंना विचारलं नाही का आपण कधी काय विचारलं नाही आम्ही आला बी नाही तो आमच्याकडे विचारायचो नाही या डिक्सर मध्ये बूथ बी लागणार नाही आता यावर्षी लागेल का ह्या नाही लागत बूथ नाही लागत दीपक आबांचं काम चांगलं आहे चांगला एक नंबर लीड आहेत ना डिक्सर मध्ये विश्वास आहे का कामाचा कामाचा विश्वास आता अजून तर भरपूर काम करतील सांगितलेलं काम लगेच पटकन करतात आणि इथनं पुढे ज्यादा करते म्हणून परिवर्तन दीपक आबा ठीक दादा नमस्ते नमस्कार. नाव काय अक्षय गंगणे. कधीपासून आहे मतदान मतदान भरपूर दिवसापासून आहे. काय गावात काय ठरवलं गावात काय आबाला निवडून द्यायचं ठरवले. दीपक आबांना दीपक आबा कसं आहे आबांचं काम दीपक आबांचं आबाचं काम फोनवर आहे आपल्या होतं फोनवर होतेच. मागच्या वेळेला बापू म्हणले होते सपोर्ट करतो बापू सगळ्या गावाला आबांना म्हणले support होते ना बापू काय सगळ्या गावाला सपोर्ट करते पण येत नाही इकडे. येऊन काय करा इथे येऊन बघायला पाहिजे लोकांच्या अडचणी काढायला पाहिजे द्या. बापून काय केलं इथे येऊन आमचं. मग दीपक आबा सोडवतील हो सोडवते ते. दीपक आबांनी आतापर्यंत ग्रामपंचायत 5 वर्ष त्यांच्याकडे त्यांनीच सगळी कामं केली. ते कोणी केले ना मग कामं केले ती. आता ह्या सभा घेतली ही ब्लॉकचं दीपक आबाने टाकलेलं आहे. ह्याच्या आधी कुठं ब्लॉक होता रस्ता बी नव्हता गावात. आमच्या गावावर घरापासून जायला एक नुसती बोळ होती बारकी ही बोळ असे त्यात बी हात दगड दीपक आबाने केले केले ब्लॉक टाकून दिलं. अजून काय पाहिजे मग आपल्या असल्यावर नेत्याला नाही निवडून द्यायचं मग कोणाला द्यायचं. म्हणजे परिवर्तन ठरवलंय दीपक आबा मशाल पेटवायचे. ठीक नमस्कार काय वातावरण निवडणूक वातावरण काय शहाजीबाबू पाटील निश्चित निवडून येणार आहे मतदारसंघ बापूंचे अगदी केलेत बापूंनी कामं केलेत. आता इतकी कामं कुणाच्या त्यांच्या पंचवार्षिक मध्ये तर एवढी कामं झालीत. स्वतः आमदार आहेत ते काय एक महाराष्ट्रात गाजलेले व्यक्ती आहे त्यांच्याकडून कामं झालेले आहेत. मी असं मानत नाही की आपल्या मळ्यात आलं पाहिजे वाढदिवसाला आलं पाहिजे ह्या गोष्टीला महत्व देत नाही. तो ज्या ठिकाणी तो माणूस भांडतोय वरच्या लेवलला आणि कामं आणतोय टक्केवारी घेऊ द्या ना. तुमची कामं होतात ना या आधी झाली होती का कामं घेऊ द्या टक्केवारी. काय करायचं आपल्याला कोण टक्केवारी घेत नाही. टक्केवारी हा मुद्दा मी मानत नाही. सगळे घेते ते घेत असतील कोण बिन घेत आहेत. आलं लक्षात एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही किती दिवस असं विरोधात राहणार आहे. तुम्ही इथं निवडून येत आहे महाराष्ट्रात तुमचं सरकार नसतंय केंद्रात तुमचं सरकार नसतंय असं कशाला. आता लिंक लागली ना आज तुमचं हित आमदार आहे राज्यात तुमचं सरकार आहे देशात तुमचं त्याच्यामुळे तुमची कामं झाली व्हायला लागली ती. ही लिंक चांगली असताना तुम्हाला रस्त्यावर या तुमच्या बांधावर या वाढदिवसाला याला महत्व नाही.
वरच्या लेवलला बापूने पहिल्यापासून संघर्ष केलेला आहे. पाण्याबद्दल बी संघर्ष ते वरच्या लेवलला संघर्ष करतायत. आता त्यांच्या व्यापातून त्यांना गाव भेटीला येता येत नसेल याचा अर्थ आपण जाऊन भेटायचं. आपण जाऊन भेटायचं. बापू म्हणतात माझ्याकडे या, माझ्याकडे कामं मागून घ्या, करून घ्या. आपण करायला काय हरकत आहे. आणि जो जाऊन करतो त्याची कामं होतात. म्हणून आपण आपला विकास सध्या कुठला आहे, कुठल्या देशात मोदीचं सरकार आहे, राज्यात तेच सरकार आहे. आणि त्यामुळं आमदार हा आपला महायुतीचा आला तर आपला अधिक विकास होईल. ही खरी नांदी लक्षात आली पाहिजे आपल्या. आणि आपला विकास जर घडवायचा असेल तर या पद्धतीने विकास होईल असं मला म्हणायचं. त्यामुळे शहाजीबापू पाटलाला निवडून द्यायचं आणि ते निश्चितच निवडून येतील असं माझं. दुसरी गोष्ट अशी आहे, दीपक आबा आणि बापू हे दोघे एकत्र होते की, आणि त्यामध्ये बापूंचा 500-700 मतानं विजय झालाय. झाला की. आणि आता दीपक आबा बाजूला आहेत, तिरंगी आहे. मग काय होईल? काय सुद्धा फरक पडणार नाही. कारण बापूने सुद्धा असं म्हटलंय की 1994 साली जेव्हा 94 बापू निवडून आले त्यावेळेस दीपक आबा आणि गणपतराव एकत्र होते. बापू एकटे लढत होते. त्यावेळेस देखील ते आलेत. त्यावेळेस त्यांच्याकडे इतकी प्रॉपर्टी वगैरे त्यांचे नावलौकिक एवढा नसताना सुद्धा त्याने आलेत. आता नावलौकिक आहे, भरपूर आहे. कारण काय डोंगर जाडी याच्यातून त्यांनी महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालेले आहेत. असं आहे. त्याच्यामुळे होईल ना, निश्चितच होईल. म्हणजे पुन्हा एकदा विद्यमान आमदार. हो, अगदी निश्चित. दादा नमस्ते. नमस्ते. नाव काय? रणजित कुमार गंगणे. बर, काय गावातलं वातावरण? गावातलं वातावरण आहे की गेल्या वेळेस 2019च्या निवडणुकीमध्ये शहाजीबापूंना 101 मताचं लीड आम्ही या गावात दिलंय. आता कसं आहे? आता तिन्ही उमेदवार तगडे आहेत. मग काय होईल? का आता जनतेचा कौल आहे. नमस्कार. काय दीपक आबाचा शर्ट घातलाय? पहिल्यापासून आबाच. आहेत का दीपक आबांची कामं? होय, भरपूर काम आहेत. जिल्ह्याचे आमदार होते एकदा. होते तेव्हा कामं केली का इकडे? होय, भरपूर कामं. कारण कसं आहे, आपल्या सांगोला तालुक्यात जर राजकारण बघितलं, गेली 55 वर्ष मला वाटतं आबांनी एका पक्षाला म्हणजे काही विकास कामाच्या दृष्टीने असेल किंवा इतर दृष्टीने असेल पाठिंबा दिला. पण त्यांचा विश्वासघात यावेळी म्हणजे प्रत्येक वेळेस होत आलाय. कारण यावेळी तुम्हाला देऊ, पुढल्या वेळी तुम्हाला देऊ असं करत आलेत. पण आबांनी त्या राजकारणाच्या पलीकडं दूरदृष्टी ठेवून, विकासाची दृष्टी ठेवून त्यांना पाठिंबा दिला. पण त्यांनी शेवटी पाठीत खंजीर खुपसला आणि ह्या वर्षी बापूंना पाठिंबा दिला. पण बापूंनी सुद्धा पाठीत खंजीर खुपसलाय. त्यामुळं ह्या वर्षी नक्कीच आबा येतील. मशाल हातात घेतली. मशाल घेतली. महाविकास आघाडी उद्धव साहेब. सहानुभूती आहे. होय, सहानुभूती आहे. बसणार शीट बसणार, फिक्स आहे. तर दर्शक हो, या होत्या डिकसळ या गावातील लोकांच्या या प्रतिक्रिया. 20 तारखेला निवडणूक पार पडते आणि 23 तारखेला या मतदारसंघाचा आमदार नेमका कोण हे आपल्या लक्षात येईल. कॅमेरा स्वप्नीलसह मी अंकुश, महाराष्ट्र माझा न्यूज, डिकसळ, सांगोला.